असं आहे की याच्यामध्ये हा जो नाशिक पुणे रेल्वेचा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये केंद्र शासनाचं जर लक्ष वेधायचं असेल तर आम्ही सगळे प्रयत्न केले. आम्ही केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, आम्ही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये प्रश्न मांडले, आमच्या खासदारांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडले, सगळे प्रयत्न झाले. मग सगळे प्रयत्न होऊन जर काही होत नसेल तर मग आता आम्हाला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन उभं करण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला करू द्या. आम्हाला फक्त आमची काही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, शांततेच्या मार्गाने करू. पोलिसांनी आमच्या गाड्या अडवल्या, आंदोलकांनी इथपर्यंत पोहोचू दिलं नाही, सगळं मला मान्य आहे. परंतु समृद्धी महामार्गाचा रास्ता रोको याच्यामध्ये मोठी गोष्ट काय, आम्हाला ते करू द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हाला पोलीस अडवत आहेत, तुम्ही मात्र आंदोलनावरती ठाम आहात. नाही, असं आहे की आमचा जर विचार जर आम्हाला केंद्र शासनापर्यंत पोहोचवायचा असेल तर आम्हाला कोणता मार्ग आहे ते तरी सांगा. आम्ही आमच्या सभागृहात प्रश्न मांडून झाले, आमचे मंत्र्यांना भेटून झालं, आमचं सगळं झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं एवढं आम्हाला शासनाने सांगा. मला गिरीश महाजनांचा फोन आलेला होता, तुमच्या बरोबर त्यांचं ह्या आंदोलनावरती बोलणं देखील झालं. मला गिरीश भाऊंचाही फोन आला, मला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा देखील निरोप आला, त्यांचाही फोनवर माझं बोलणं झालं. आणि त्यांचं म्हणणं, आमची मागणी एकदम रास्त आहे की जी कमिटी आपण नेमली आहे, खरं तर फेब्रुवारीमध्ये आम्हाला शब्द दिला होता की कमिटी तज्ज्ञांची नेमू, ती प्रत्यक्षात यायला जुलै ऑगस्ट उजाडलाय. म्हणजे जर कमिटी नेमायला 6 महिने लागले असतील तर ही कमिटीला जे 60 दिवसाची मुदत आपण दिलेली आहे ते 60 दिवसात होणार की नाही, की परत बाकीच्या कमिट्यांसारखं मुदतवाढ चालू राहणार. म्हणून आमची मागण्या दोनच आहेत की कमिटी जी नेमली तज्ज्ञांची डॉक्टर अनिल काकोडकरांची, त्याला कोणत्याही परिस्थितीत 60 दिवसापेक्षा जास्त मुदतवाढ देता कामा नये, ही मागणी 1 नंबरची. आणि 2 नंबरची मागणी अशी आहे की यांनी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावना देखील ऐकली पाहिजे, जनभावनेला देखील त्यांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. गिरीश महाजन काय बोलले तुमच्याशी? गिरीश महाजन काय बोलले? मग आम्हाला लेखीची वाट पाहतोय आम्ही, लेखी आम्हाला द्यावं त्यांनी आता की कमिटीला कोणत्याही परिस्थितीत 60 पेक्षा जास्त मुदतवाढ देणार नाही आणि कमिटी जनभावनासाठी प्रत्येक तालुक्यात येईल आणि जनभावनेचा अंदाज घेईल. या 2 गोष्टीचं आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, आम्ही थांबायला तयार आहे. काय बोलले राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याशी? काय बोलले? सीएम साहेबांनी हेच सांगितलं की आपण कमिटी नेमलेली आहे आणि त्यामुळं कमिटीचा अहवाल येऊ द्या, तोपर्यंत तुम्ही आंदोलन करू नका, असं त्यांचं म्हणणं होतं. आमचं म्हणणं असं आहे की आंदोलन आम्ही आधीच पुकारलं होतं, त्याच्यानंतर ही कमिटीची स्थापना झाली. वास्तविक या कमिटीची स्थापना जी झाली ती फेब्रुवारी महिन्यातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा मी हा प्रश्न मांडला, माझ्याच प्रश्नाला उत्तर देताना माननीय सीएम साहेबांनी ही कमिटी जाहीर केलेली आहे. त्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिली आहे, ती 60 दिवसाची मुदत कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नाही हे आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. आणि कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे नाही तर जनभावनेचा देखील अंदाज घेऊन अहवाल बनवेल, हे 2 आम्हाला लेखी आश्वासनं पाहिजे, बाकी काहीच नाही. तुम्हाला आता आम्हाला लेखी आश्वासन, इथं सरकारचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी तातडीने लेखी आश्वासन आम्हाला द्यावं. ते दिलं तर आम्ही थांबून घ्यायला तयार आहे, परंतु ते दिलं नाही तर आम्ही समृद्धीला जाऊन रास्ता रोको करणार आहे. आमचं आश्वासन लेखी पद्धतीने द्यावं अशी पद्धतीची मागणी जी आहे ती सध्या सत्यजित तांबेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या हे सगळे आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन हे शासनाच्या वतीने दिलं जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन सुरूच राहील. अशा पद्धतीची जी माहिती जी आहे ती सत्यजित तांबेंनी दिलेली आहे.